जैन मित्रांनो, जो काही आपला रविवारी सायंकाळी 4 वाजता पेपर होत असतो, त्या पेपरमध्ये जे काही गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते, त्या संपूर्ण प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण बघणार आहोत. मान्य आहे, थोडा लेट झाला आपला व्हिडिओ, कारण की माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे. ठीक आहे, 1-2 दिवस आपण लेट झालेलो आहे. हा कधीचा पेपर आहे आपला? 26 जुलै 2026 रोजी जो काही झालेला पेपर होता ना, त्या पेपरचं हे विश्लेषण आहे. ठीक आहे. रविवारी आपल्याला लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक रविवारी आपला ठीक सायंकाळी 4 वाजता आपला पेपर होत असतो. कुठे कुठे होतो तर 2 ठिकाण आहे आपल्याकडे. 2 ठिकाण आहे. पहिलं ठिकाण जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधून आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा स्टेडियम येथे येऊन तुमचा 4 वाजता पेपर देऊ शकता. दुसरं आणखी एक ठिकाण आहे महत्त्वाचं, म्हणजे धामणगाव रेल्वे येथे बीपीएड ग्राउंडला तुम्ही जाऊन आपला पेपर देऊ शकता, ठीक रविवारी 4 वाजता. ठीक आहे, ह्या दोन्ही ठिकाणी आपला पेपर अवेलेबल असते, तुम्ही पेपर देऊ शकता. पेपरमधला हा पहिला प्रश्न होता आपला. 2 धनात्मक संख्यांचा लसावी आणि मसावी यांची बेरीज दिली आहे आणि यांच्यामधला फरक दिला आपल्याला. विचारलं एक संख्या 16 असेल तर दुसरा नंबर किती असेल? तर एलसीएम म्हणजे काय होते बेटा? लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच लसावी, आणि एससीएफ म्हणजे काय होते? हायेस्ट कॉमन फॅक्टर. मी इथे एल आणि एच असं म्हटलं तर समजून जायचं लसावी आणि मसावी म्हणत आहे. तर 2 धनात्मक संख्यांचा लसावी म्हणजे लसावी आणि मसावी यांची किंमत दिली आपल्याला 148 आहे. त्यानंतर लसावी आणि मसावी यांच्यामधला फरक दिला आपल्याला 140. बघा, बेरीज आणि त्यांच्यामधला फरक 148 आणि 140 आहे. जर एक संख्या 16 असेल तर आता इथे आपल्याला 2 इक्वेशन तयार झाले. या 2 इक्वेशन मधून आपण कोणाची तरी किंमत काढू शकतो. कोणाची? एक तर लसावी आणि मसावीची. तर मी काय करतो, इथं हा एच प्लस मध्ये हा मायनस मध्ये, तर हे दोन्ही कॅन्सल झाले. तर इथं आलं 2 एल बरोबर. या दोघांची बेरीज केली तर 8, हे 4 आणि 4 8, आणि इथे येणार 2. तर लसावी बरोबर येणार आपल्याकडे 288 भागेला 2. तर लसावीची किंमत जर इथून काढली तुम्ही तर लसावीची किंमत येणार 144. आता एखादी संख्येची किंमत आली तर कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा. एक तर पहिल्या नाही तर दुसऱ्या, कुठे ठेवलं तरी चालते. तर पहिल्या समीकरणामध्ये आपण किंमत ठेवून देऊ. लसावी आणि मसावी यांची एकूण बेरीज आहे म्हणते 148. लसावीची किंमत आहे 144 प्लस मसावीची किंमत आपल्याला काढायची आहे ते 148. तर हा 144 त्या बाजूने जाणार, तर मसावीची किंमत निघते बेटा 4. तर मसावीची किंमत आली आपल्याकडे 4, लसावीची किंमत आहे 144. आता आपल्याला एक संख्या, दुसरी संख्या पण काढायची होती. एक संख्या दिली होती आपल्याला, तर 2 संख्येचा गुणाकार, एक फॉर्म्युला येतो, कोणतं सूत्र येते? तर 2 संख्येचा गुणाकार बरोबर काय असतं? लसावी गुणिले मसावी, हे एक सूत्र आहे आपलं. तर 2 संख्येपैकी एक संख्या दिली आपल्याला 16, दुसरी आपल्याला माहित नाही, तर आपण त्याची किंमत बी मानली. लसावीची किंमत आपण आता काढली आहे, ते किती आली? 144. मसावीची किंमत किती आहे? 4. तर दुसऱ्या संख्येची किंमत बरोबर किती येणार? 144 गुणिला 4, आणि हा 16 जो काही गुणिला इकडे आल्यानंतर काय होणार? भागेला. तर 16ने भाग दिला तर 16 किती होतात? 144. तुम्ही 4 ने जरी भाग दिला असता तरी चाललं असतं. तर दुसऱ्या संख्येची किंमत किती येणार? 9 गुणिला 4 बरोबर 36. तर दुसऱ्या नंबरची किंमत किती येते बेटा? 36. तर 36 आपल्या प्रश्नाचं काय होतं? करेक्ट उत्तर होतं. ठीक आहे, चलो आगे. एका अंकगणितीय श्रेणीत 142, 148, 154 चे 12वे पद आपल्याला शोधायचे होते. तर आपण शाळेमध्ये पण शिकलो असेल, नंबर ऑफ टर्म काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला यायचा, कोणता? तर ए प्लस ब्रॅकेटमध्ये एन मायनस 1 गुणिला याचा डी. आता तुम्ही म्हणाल इथे ए म्हणजे काय सर, एन म्हणजे काय, डी म्हणजे काय? तर ते सर्व समजावतो. बघा, ए म्हणजे काय होते? तर जे काही आपल्याला दिलेली श्रेणी असेल, जे काही आपल्याला श्रेणी दिली असेल त्याच्यामधलं पहिलं पद म्हणजे ए होणार. एन म्हणजे काय? तर एकूण पद किती आहे. त्यानंतर डी म्हणजे काय? तर 2 पदामधला फरक किती आहे. 2 जे काही पद असेल दिलेले आपल्याला क्रमागत, त्या 2 पदामधला आपल्याला फरक शोधायचा आहे, तो किती, त्याची किंमत येणार डी. ठीक, आता मी इथे याचा आपल्याला 12वं पद शोधायचं होतं. नंबर ऑफ टर्म किती आहे? 12. तर पहिलं पद किती झालं या श्रेणीतलं? 142. ए ची किंमत 142 सर, प्लस एन म्हणजे काय? ते एकूण पद किती विचारले आपल्याला? 12वे. तर 12 मायनस येणार 1 गुणिला डी म्हणजे काय? तर दुसऱ्या पदामधून पहिलं पद मायनस करायचं. 148 मधून 142 मायनस झाले तर किती राहते? 6. डी ची किंमत झाली 6. 142 प्लस 11, 12 मधून 1 मायनस झाला किती राहते? 11 गुणिला 6. ते 142 प्लस 11 सक किती होतात? 66. 66 आणि 142 या दोघांची बेरीज करायची आहे. 2 आणि 6 किती होतात? 8. 6 आणि 4 10 0, हातचा आला 1. 1 आणि 1 किती होणार? 2. या श्रेणीतलं 12वं पद किती असणार? 208. 208 आपल्या प्रश्नाचं काय होतं? करेक्ट उत्तर. ठीक आहे, चलो आगे. समजा म्हणते x ही अशी सर्वात मोठी संख्या आहे जिने 9502, 5512 आणि 4889 या संख्यांना भागल्यास अनुक्रमे 12, 52 आणि 79 बाकी राहतील, तर x मधील अंकाची किंमत किती? तर पहा, थोडा कठीण होता प्रश्न. 9502 सॉरी, एक संख्या दिली आहे, नंतर दुसरी संख्या दिली आहे 5512 आणि 4889.
या संख्येला अशा कोणत्या x या संख्येनं भागावे म्हणजे भागल्यानंतर अनुक्रमे राहिले पाहिजे म्हणजे 12, 52 आणि 79 बाकी. म्हणजे पहिल्या नंबरमधून 12 बाकी राहिले पाहिजे, दुसऱ्या नंबरमध्ये 52 बाकी राहिले पाहिजे आणि तिसऱ्या नंबरमध्ये 79 म्हणजे 79 बाकी राहिले पाहिजे. आता आपण काय करायचं, या नंबरमधून हे बाकीचे जे राहत आहे ना हे बाकी मायनस करून टाकायचे. सुरुवातीला त्या नंबरमधून जे बाकी राहत आहे ना ते बाकी मायनस करून टाका. इथे जर 12 मायनस केले तर किती राहणार 0, 10 मधून 1 मायनस झाला 9, हातचा परत दिला 4 आणि 5, इथं राहणार 9. त्यानंतर इथे जर वजाबाकी केली 0, 6, 4, 5 आणि इथे वजाबाकी केली 0, 1, 8, 4. आता यानंतर काय करायचं, हे जे काही नंबर मिळाले आपल्याला, हे जे काही नंबर भेटले या नंबरला भाग देणारी एखादी संख्या शोधायची म्हणजे आपल्याला काढायचा याचा मसावी. आता तुम्हाला हे जे काही नंबर दिले 9490, 5460 आणि 4810 या संख्येचा काढायचा आता एससीएफ म्हणजेच मसावी काढायचा आहे. तर मसावी आपण एक तर भागाकार पद्धतीने काढू शकतो, नाही तर दुसरी काय मेथड आहे, तर दुसरी अशी मेथड आहे की असे 2 नंबर शोधा, ह्या 3 नंबरमध्ये असे 2 नंबर काढा की तिथे सर्वात कमी फरक आलाय. तर तुम्ही जर पाहिलं सर हे 9000 मानले आणि हे 5000 मानले तर लगभग 4000चा फरक येते आणि या दोघांमध्ये जर फरक पाहिला सर थोडा कमी येऊ शकते. तर मग आपण या 2 नंबरमध्ये फरक किती येते ते बघून घेऊ. 5460. आपल्याला असे 2 नंबर शोधायचे की तिथे सर्वात कमी फरक आला पाहिजे. तर 5460 मधून 4810 मायनस करून बघू आपण किती येते फरक. एक तर 0, इथे राहणार 5 आणि 14 मधून 8 मायनस झाले 6. एक तर 650 हा जो काही फरक आला, हा जो काही डिफरन्स आला, याला डी नाव दिलं, हा जो काही डिफरन्स आला हा डिफरन्सच आपला मसावी राहणार, नाही तर याचा नंबरचा काहीतरी फॅक्टर मसावी राहणार. आता हा जो काही डिफरन्स आला या डिफरन्सने बघा इथं भाग जातो का, तुम्ही म्हणाल सर इथं तर भाग जाणार नाही 650 ना, इथे पण भाग जाणार नाही. मग याचे काहीतरी फॅक्टर पाडा. याचे फॅक्टर जर काढले तर ते किती येणार 65 गुणिले 10. तर 65 गुणिले 10 आलं बेटा. तर 65 गुणिले 10 म्हटलं तर याच्यामध्ये पण आपल्याला एससीएफ म्हणजे काय असते, हायेस्ट कॉमन फॅक्टर. फॅक्टर असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे, हायेस्ट असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. तर 10 आणि 65 मध्ये मोठा कोण आहे तर 65. 65 ने चेक करा, 10 ने तर या सर्व नंबरला भाग जातो सर, परंतु 65 ने चेक करा, 65 ने इथे भाग जातो का नाही, इथे भाग जातो का नाही, इथे भाग जाणार नाही, चेक केलं तर तुम्ही. तर मग 65 ने पण भाग जाणार नाही, 10 ने पण भाग जात नाही, तर मग काय करा या 65 चे पण परत फॅक्टर पाडा. तर 65 चे परत फॅक्टर केले तर 13 गुणिले 5 येतात. 13 गुणिले 5 म्हणजे 65 होतात. याच्यात हायेस्ट नंबर कोण आहे सर, हायेस्ट नंबर आहे 13. 13 ने चेक करा. 13 ने जर इथे भाग दिला आपण 13 7 91, खाली राहणार 3, 13 39, 13 ने इथे भाग जातो, 13 ने इथे भाग जातो, 13 4 52, खाली राहणार 2, 13 2 26, इथे भाग जातो, इथे भाग जातो. म्हणजे 13 ही जी काही संख्या आहे ना सर, हाच आपला एससीएफ म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच मसावी आहे सर. परंतु आपल्याला मसावीने विचारलं होता, त्याने विचारलं ती संख्या म्हणते एक्स आहे, तर एक्सची किंमत किती आली आपल्याकडे 13. एक्सची किंमत किती आली 13. 13 अशी संख्या आहे जी या नंबरला भागल्यास 12 बाकी देणार, या नंबरला भागल्यास 52 बाकी देणार, या नंबरला भागल्यास बरोबर 79 म्हणजे 79 बाकी देणार. तर 13 ही संख्या झाली. आता आपल्याला विचारत आहे त्या संख्येतील अंकाची बेरीज सांगा. 13 मध्ये पण आपल्याला अंकाची बेरीज विचारलं, 1 आणि 3 या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर किती येते 4. तर अंकाची बेरीज किती येणार 4. तर 4 आपल्या प्रश्नाचं काय होतं करेक्ट. थोडा कठीण प्रश्न होता. चलो आगे. एका मंदिराकृती चौरसाकृती परिसराची बाजू दिली आहे. सॉरी, मंदिराकृती चौरसाकृती परिसराची बाजू दिली आहे 40 मीटर आहे. त्या प्रत्येक बाजूलगत त्या बाजू इतकी समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाकृती बागा आहेत. म्हणजे एक चौरसाकृती बाग आहे म्हणते बघा, अशा प्रकारची चौरसाकृती बाग असेल. हा झाला चौरसाकृती बाग. हे मंदिर आहे, सॉरी काय चौरसाकृती काय एक मंदिर आहे. याच्या भोवती म्हणते एक त्रिकोणाकृती बाग तयार करायची. त्रिकोणाकृती काय करायचे बाग तयार करायचे. हा झाला त्रिकोणाकृती बाग आणि याची बाजू पण समान आहे म्हणते, चौरसा इतकीच बाजू आहे. म्हणजे चौरसाची बाजू राहणार तेच या त्रिकोणाची पण बाजू राहणार. चौरसाची बाजू दिली आपल्याला 40 मीटर. त्याच्या बाहेरील कडेने संरक्षण मिळवण्यासाठी 5 पदरी कुंपण करायला तारेचा प्रति मीटर 80 रुपये प्रमाणे एकूण खर्च किती येणार. आता हे तारेचं 5 पदरी कुंपण घालायचं म्हणजे हे जे काही आहे ना, हे जे काही दिलं आहे आपण दुसऱ्या कलरने दाखवून देतो तुम्हाला, हे जे काही दिलं आहे इथे आपल्याला तारेचं कुंपण घालायचं आहे. इथे काय घालायचं आहे तारेचं कुंपण. बघून हे ताऱ्याचं कुंपण झालं, हे ताराचं काय झालं कुंपण घालायचं आहे. तर याच्यासाठी सांगा किती खर्च येणार. आता जे काही चौरसाची बाजू दिली आहे तेच याची पण बाजू आहे, म्हणजे या त्रिकोण जो काही आहे त्याची एक बाजू किती आहे 40 मीटर आहे. आता आपण बाजू शोधून घेऊ किती येत आहे. एक बाजू ही झाली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, अशा किती बाजू आहे 8 बाजू आहे सर. एका बाजूची लांबी आहे 40 मीटर, तर 8 गुणिले
8 गुणिले जर 40 समजणार आहे 8 गुणिले जर 40 केलं तर आपण किती येणार 320 मीटर सर. तर 320 मीटरचा एक फेरा होणार. हा जर आपण एक फेरा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला तर हा एक फेरा किती मीटरचा आहे ते 320 मीटरचा. अशी किती फेरे मारायचे आपल्याला 5 फेरे मारायचे. तर याला 5 ने गुणाकार करा. एक फेरा जर पाहिला तर 320 मीटरचा फेरा येते. तसे आपल्याला 5 पदरी कुंपण घ्यायचा आहे. तर एक फेरा आला 320 तर याला 5 ने गुणाकार केला तर 5 फेऱ्याचा किती मीटर तार लागेल ते निघेल. तर 5 दोन्ही 10 हात चालला 1 5 3 15 आणि 1 16 1600 मीटर तार लागेल. 1600 मीटर एकूण तार लागेल 5 पदर जर याच्या भोवती घ्यायचे आहे. त्याच्यात त्याने म्हटलं की प्रति मीटर जो काही ताराचा भाव दिला तो किती दिला 80 मीटर 80 रुपये प्रति मीटर. तर 1600 मीटर तार 80 रुपये प्रति मीटरने किती रुपयाचा होणार. तर एकूण खर्च काढायचा तर गुणाकार करून घ्या तुम्ही. तर हे 2 झिरो आणि हा 1 झिरो म्हणजे 3 झिरो येणार टोटल. 8 सकम 48 8 हा 4 4 8 1 8 8 आणि 4 किती होतात 12. तर एकूण खर्च जर पाहिला तर तो किती ते 1,28,000 रुपये खर्च यायला पाहिजे. तर 5 पदरासाठी एकूण खर्च किती ना 1,28,000. ठीक आहे. चलो सरळ व्याज पद्धतीने दरसाल दर शेकडा 5% दराने 9,700 रुपये गुंतवणूक केल्यास बँकेकडून 4 वर्षानंतर जितकी रक्कम परत मिळते तितकीच रक्कम 2.5 वर्षात परत मिळवण्यासाठी व्याजाचा दर किती टक्क्याने वाढवायला हवा. म्हणजे व्याजाचा दर कितीने वाढायला हवा. तर पहा सरळ व्याजाचं सूत्र येते मुद्दल बरोबर मुद्दल म्हणजे मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागेला येते 100. तर मुद्दल दिली आपल्याला 9,700. दर जो काही दिलाय तो दिलाय 5% आणि मुदत दिली आहे किती वर्ष सरळ व्याज पद्धतीने गुंतवले 4 वर्षानंतर 4 वर्ष मुदत दिली आहे गुणिला 4 भागेला 100 इतकं रुपये सरळ व्याज प्राप्त होणार. आता इतकंच रुपये सरळ व्याज प्राप्त झालं पाहिजे. मुद्दल पण समान आहे 9,700 रुपये. किती रेट नाही ते आपल्याला माहित नाही. मी मानलं 8% रेट असेल. आणि किती वर्षात प्राप्त झाली पाहिजे 2.5 वर्षात प्राप्त झाली पाहिजे. 2.5 वर्षाला आपण असं लिहू शकतो 2 दोन्ही 4 4 आणि 1 5 5/2 वर्ष किंवा 2.5 जरी वापरलं असतं तरी चाललं असतं. 2.5 वर्षाला लिहिलं आपण 5/2 वर्ष आणि भागेला काय असतं 100. तर भागेला इथे मी 100 लिहितो. आता काही नाही भाग द्या तुम्ही. पहा 100 इथे भागेला तिकडे गेल्यानंतर गुन्हेला होणार तर 100 ने 100 कॅन्सल. त्यानंतर 9,700 कॅन्सल झाले तर इथे 9,700 गुन्हेला इकल्यानंतर भागेला तर कॅन्सल झाले. त्यानंतर 5 ने 5 कॅन्सल झाला सर. इथे 2 भागेला इकल्यानंतर गुन्हेला तर 4 गुणिला 2 बरोबर येणार आपल्याला आर ची किंमत. 4 दोन्ही किती होते 8. म्हणजे जो काही रेट आहे नवीन जो काही दर आहे तो किती पर्सेंट असेल 8% असेल. परंतु आपल्याला 8% उत्तर नका मारू गडबड नका करू. परत प्रश्न वाचा 2.5 वर्षात परत मिळवण्यासाठी व्याज दर किती टक्क्याने वाढवायला हवा. म्हणजे जो काही सुरुवातीला 5% रेट होता तो आता रेट किती लागणार आहे 8% रेट लागणार आहे. तर किती व्याजदर वाढवावा लागेल तर 3% ने व्याजदर काय करावं लागेल वाढ करावं लागेल. तर 3% आपल्या प्रश्नाचं काय होतं करेक्ट उत्तर होतं. आलं लक्षात. चलो आगे. इथे दिला आपल्याला x - y चा वर्ग बरोबर 49 आणि x + y चा वर्ग बरोबर दिला 169 असेल तर 4xy चा वर्ग किती म्हणजे 4xy ची किंमत किती. तर एक तुम्हाला सूत्र माहित असेल इथं a - b चा होल स्क्वेअर. इथे आपल्याला a आणि b नाही दिलाय आणि x आणि y दिलाय त्याच्या जागी. तर x - y चा होल स्क्वेअर जर म्हटलं तर याचा फॉर्म्युला उघडला तर काय होणार x वर्ग + y वर्ग मायनस होणार 2xy. ओके. आणि याची किंमत दिली आपल्याला प्रश्नानुसार प्रश्नात दिली आपल्याला 49. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक आपल्याला x - y चा वर्ग सॉरी प्लस आहे इथं x + y चा वर्ग. याचा जर फॉर्म्युला उघडला तर आपण काय होतं x वर्ग + y वर्ग आणि प्लस होतं 2xy आणि बरोबर दे याची किंमत किती दिली आपल्याला 169. ठीक आहे. आता मी काय करतो यांची मायनस करतो. मायनस करतो म्हणजे काय होणार यांची समजा जर आपण मायनस केले मायनस करून काय मिळते इथं मायनस इथं मायनस इथं मायनस 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 या सर्वांची काय केली वजाबाकी केली. तर वजाबाकी केल्यानंतर काय होणार हा प्लस हा मायनस तर कॅन्सल झाले सर. हा मायनस आहे हा प्लस आहे कॅन्सल झाले. हा मायनस मायनस काय होणार प्लस होणार चिन्ह येणार मायनस. तर इथे म्हणणार आपण 4xy बरोबर या दोघांची वजाबाकी जर केली तर -120 राहतात. मोठ्या संख्येत चिन्ह येणार ना 169 मधून 49 मायनस झाले तर -120 आले. आता मायनसने मायनस कॅन्सल झाला तर 4xy ची किंमत किती आली 120 आणि आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारलं होतं 4xy ची किंमत किती येणार 120. तर 120 आपल्या प्रश्नाचं काय करेक्ट उत्तर आहे. समजलं असेल. चलो आगे. इथे दिलाय 3x - 5 ही एक समसंख्या असेल यानंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती. 8वी विचारला आपल्याला याच्यानंतरची विषम संख्या कोणती. तर लक्षात ठेवता तुम्ही जर तुम्हाला सम दिली आहे कोणती समसंख्या दिली असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही 1 प्लस केला ना तर त्याच्या पुढची बरोबर तुम्हाला विषम संख्या प्राप्त होते.
म्हणजे एखाद्या समसंख्येत जर तुम्ही 1 प्लस केला तर त्याच्या पुढची लगेच तुम्हाला काय मिळते, विषम संख्या. याच्याच उलट पण चालते. कसं? तर एक विषम संख्या जर असेल कोणती आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही 1 प्लस केला तर आपल्याला समसंख्या मिळते पुढची. हा फंडा एक लक्षात ठेवा. आता आपल्याला तुम्हाला याची काय गरज आहे, तर तुम्हाला इथे जे काही दिलं होतं 3x अधिक 5 ही एक म्हणते तो समसंख्या आहे आणि विचारत आहे तो 8व्या क्रमांकाची विषम. तर आधी हे जी काही आपल्याला दिली आहे 3x मायनस 5 ही जी काही समसंख्या दिली आहे याच्यामध्ये मी 1 प्लस करतो, तर म्हणजे ही कोणती संख्या तयार होणार, विषम. बरोबर ना? का? कारण की आपल्याला विषम पर्यंत जायचं होतं, तर विषम पासून विषम पर्यंत जाणे योग्य राहणार. ही आपल्याला सम दिली होती, याच्यामध्ये 1 प्लस केला तर ही काय बनणार, विषम संख्या. मग 3x 1 प्लस 1 मायनस आहे तर मायनस होणार आहे, येणार चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे 4. आता हे कोणती तयार झाली संख्या, तुम्ही म्हणाल सर आता हे तर झाली विषम संख्या. आता याच्या पुढे जायचं म्हणून प्लस आणि 8व्या क्रमांकावर जायचं होतं आपल्याला. 8 मधली ते 1 काढली आपण, तर आता पुढे किती जावं लागेल, 7. पुढे किती जावं लागेल, 7. प्रत्येक विषम संख्येत समसंख्येत 2चा फरक असतो, मग गुणिला 2. मग इथे झाले 3x मायनस 4 प्लस 7 दोन्ही किती होतात, 14. एक मायनस आहे एक प्लस आहे तर मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आणि मायनस होणार, तर प्लस येणार बेटा 10. म्हणजे याच्यानंतर क्रमाने येणारी 8व्या क्रमांकाची विषम संख्या कोणती राहणार, 3x अधिक 10. 3x अधिक 10 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. तोट्याच्या चौपट विक्री किंमत असलेल्या व्यवहारातून विक्रेत्याला झालेला शेकडा तोटा किती. आता तोटा होते कधी बेटा, तुम्ही म्हणाल सर तोटा कधी होते. तोटा होण्याची एकच संभावना आहे, खरेदी किंमत मोठी राहणार तुमची, म्हणजे खरेदी जास्त राहणार आणि विक्री लहान राहणार, म्हणजे तुम्हाला काय होणार, व्यवहारात तोटा. तोटा होण्याची एकच संभावना आहे, कोणती, खरेदी मोठी विक्री लहान असेल तर तोटा होते. आता तोट्याच्या चौपट विक्री किंमत आहे, तर तोट्याच्या चौपट विक्री किंमत आहे, मानलं 1 रुपया तोटा आहे तर खरेदी आपल्याला माहित नाही आहे, तर तोटा किती राहणार, चौपट म्हणजे 4. तोटा किती राहणार, 4. कारण की तोट्याच्या 4पट विक्री किंमत आहे, तिथून खरेदी काढू शकतो आपण. तर तुम्ही म्हणा सर खरेदी तर निघून जाते इथून, हा मायनस मध्ये इकडे आल्यानंतर प्लस, तर 1 अधिक 4 खरेदी बरोबर किती आली, 5 रुपये. खरेदीची किंमत आली सर 5 रुपये. आता आपल्याला विचारतात शेकडा तोटा सांगा किती आहे, त्याला विक्रेत्याला झालेला शेकडा तोटा सांगा किती, म्हणजे पर्सेंटेज मध्ये सांगायचं आहे. तर खरेदी किती आहे त्याची, 5 रुपये. त्यावर लॉस किती होत आहे सर, 1 रुपया तोटा होत आहे. त्याने विचारलं 100% किती, तर 1/5 म्हणजे किती होतात, 20%. तर शेकडा तोटा किती येणार, 20%. तर 20% अपने सवाल का सही जवाब. ठीक आहे, चलो आगे. एका शंकाकृती तंबूची उंची दिली 21 मीटर असून तळाचा परिघ दिला 176 मीटर आहे, तर रिकामा तंबू किती मीटर रिकाम्या तंबूत किती घन मीटर हवा मावेल. पहा, एक शंकू आहे, अशा पद्धतीने शंकूची डिझाईन असते, आकृती असते, बरोबर. ही झाली त्या शंकूची हाईट आणि ही जी काही राहणार ही त्या शंकूची काय झाली, रेडियस, म्हणजे त्याला त्रिज्या म्हटले जाते. आता हा जो काही खालचा पोर्शन असते हा काय असते, एक वर्तुळच असते. हा जो काही शंकूचा एक खालचा पोर्शन आहे हा काय वर्तुळ आहे आणि याचा परिघ दिला आपल्याला 176 मीटर. यावरून काय करू शकतो आपण, इथे 21 मीटरची आपल्याला काय दिली आहे, त्रिज्या, म्हणजे 21 मीटर त्याची हाईट दिलेली आहे. आपल्याला ही जर काढता आली ना बेटा रेडियस त्याची, तो काम आपल्याला निघून जाणार. 176 सेंटीमीटर काय दिला याचा, 176 मीटरचा काय दिला, व्यास दिलेला, परिघ दिलेला याचा, व्यास नाही सॉरी काय, याचा काय दिला, परिघ. तर वर्तुळाचं परिघाचं सूत्र आहे कोणता, वर्तुळाचा जर आपल्याला परिघ काढायचा आहे तर परिघाचं सूत्र येते 2 पाय r. परिघाची किंमत दिली आपल्याला 176 आहे, सॉरी 176, तर 2 गुणिला पायची किंमत होते 22/7 गुणिला r ची किंमत आपल्याला माहित नाही, रेडियस काढायची आहे. पाहता इथे घेऊन ये, 176 गुणिला येणार 7 आणि हे इथे गुणिला इकडे आल्यानंतर भागेला 2 गुणिला 22 बरोबर येणार आपली रेडियस. 11ने भाग जर दिला तर 11 दुनी 22 होतात, 11 एका 11, 11 सक 66. इथे झाले 4 आणि 4 चौक होते 16, तर रेडियस बरोबर येते बेटा 28. रेडियसची किंमत आली 28 सेंटीमीटर. तर रेडियस जी काही आहे ते किती आली, 28, म्हणजे हे जे काही माप आहे ना हे किती आहे बेटा, 28 सेंटीमीटर. 28 सेंटीमीटरची रेडियस आली. परंतु आता आपला प्रश्न संपला नाही, त्या तंबूत म्हणते हा जो काही तंबू जो काही झाला आहे या तंबूत एकूण हवा किती मावेल. आता ह्याचा काही शंकू दिला होता ना, याचा आपल्याला काढायचा घनफळ. तर घनफळ काढण्यासाठी एक शंकूचं घनफळाचं सूत्र येते, घनफळ बरोबर काय असते, 1/3 पाय r वर्ग आणि h. ते 1/3 तर आहेच आपल्याकडे, पायची किंमत होते 22/7 आणि r आताच शोधलं आपण, आताच काढली आहे 28 आहे, तर 28 गुणिला 28 करा.
आणि गुणिला हाईट किती दिली आहे या शंकूची 21. बस आता हे कॅल्क्युलेट करा, तुम्हाला उत्तर प्राप्त होते पहा. 3 गुणिला 7 म्हणजे 21, 21 ने 21 संपला. इथे राहिलं 22 गुणिला आणि 28 गुणिला 28 म्हटलं तर 784 होते 28चा वर्ग. बरोबर का नाही? पूर्ण गुणाकार करण्याची गरज नाही आहे. ऑप्शन बघून घ्या तुम्ही. इथे 0 आहे, इथे 0 आहे, इथे 4 आहे, इथे 8 आहे. एकक स्थानचा अंक पकडू आपण. 2 गुणिला जर 4 म्हटलं तर एकक स्थानी काय येणार 8. तर जे काही उत्तर येणार त्याच्या एकक स्थानी यायला पाहिजे 8. आणि एकक स्थानी 8 एकाच ऑप्शन मध्ये होते 17,248. या सर्वांचा गुणाकार जर केला तो किती ते 17,248. तर ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर आहे. चलो आगे. 150 पानाच्या एका पुस्तकावर 1 ते 150 पृष्ठ क्रमांक मुद्रित करण्यासाठी एकूण किती अंक किती डिजिटचा वापर होणार? बघा, एक डाटा लक्षात ठेवा तुम्ही. कोणता? तर 1 ते 99 पर्यंत टोटल 99 नंबर येतात. जे मर्जी डिजिट असेल ते डिजिट असते. टोटल 189 अंकांचा वापर केला जातो. किती अंकांचा वापर होतो? 189 अंकांचा. तसाच आणखी एक दुसरा डाटा लक्षात ठेवा. 1 ते 999 पर्यंत इथपर्यंत काम निघून जाणार तुमचं. 999 नंबर येणार. जे मर्जी डिजिट असेल ते डिजिट. टोटल 288 डिजिटचा अंकांचा म्हणजे डिजिटचा वापर होतो. कुठून कुठपर्यंत? 1 पासून 199 पर्यंत 2889 अंकाचा वापर होतो. आणि 1 पासून 99 पर्यंत 189 अंकांचा वापर केला जातो. आता आपल्याला प्रश्नात म्हटलं तर 150 पानाचं एक पुस्तक आहे. तर आता आपल्याला माहित झालं की 1 ते 99 पर्यंत जे काही पुस्तकाचे पानं राहणार त्याच्यात 99 पेज येणार. जे मर्जी डिजिट असेल तर टोटल 189 अंकांचा वापर करावा लागेल आपल्याला. म्हणजे डिजिटचा. डी म्हणजे काय? डिजिटचा वापर. म्हणजे 1 पासून 99 पर्यंत जर पेज क्रमांक टाका लागेल तर त्याच्यासाठी आपल्याला 189 अंकांचा वापर करावा लागेल. आता गिनती जे काही चालू होणार, पेज क्रमांकात जे काही चालू होणार ते होणार 100 पासून. 100 ते कुठपर्यंत जायचं आपल्याला? 150 पर्यंत. तर 100 पासून 150 पर्यंत किती नंबर येतात? ते कसं काढणार? तर 150 मधून 100 काढून टाका, मायनस करा. तर आता सर 50 त्याच्यामध्ये 1 प्लस केला म्हणजे सर 51 पेजेस येणार इथं. 51 पेजेस येणार. प्रत्येक पेजवर किती अंकी संख्या राहणार? तर 1 2 3. प्रत्येक पेजवर सर 3 अंकी संख्या राहणार. मग असे 51 पेज आहेत. 51 पेजवर किती नंबर लागेल? तर 3 एका 3 आणि 3 एकाची 15. 153 डिजिट लागेल सर. टोटल जर पाहिलं 1 पासून 150 पर्यंत टोटल किती अंक वापरले? करा यांची टोटल. 9 आणि 3 12शी 2 हाताला 1. 5 आणि 8 किती होतं? 13. 13 आणि 14शी 4 हाताला 1. 342 अंकांचा वापर केला जाणार. किती अंकांचा? 342 अंकांचा वापर केला जाणार. 1 पासून 150 पर्यंतच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी टोटल किती अंकांचा वापर केला जाणार? 342. चलो आगे. आता 1 नंबर दिला होता, याचे फॅक्टर दिले. त्यानंतर बी 1 नंबर दिला, याचे फॅक्टर दिले. लसावी दिलेला आहे. तर साधा एकदम काम पहा, समजून जाईल तुम्हाला. 1 नंबर दिला ए, याचे फॅक्टर दिले 2चा घातांक के गुणिला 3चा घातांक 5. एक दुसरा नंबर दिला बी, त्याचे फॅक्टर दिले 2चा घातांक 5 गुणिला 3चा घातांक 7. याचा जर विचारलं, यांचा लसावी दिला आपल्याला. यांचा लसावी दिला बेटा 2चा घातांक 8 गुणिला 3चा घातांक 7. विचारलं के ची किंमत किती आहे. जेव्हाही कधी आपल्याला घातांकी संख्यांचा लसावी काढायचा आहे, लक्षात ठेवा, जेव्हाही आपल्याला घातांकी संख्याचा लसावी काढायचा आहे त्यावेळेस काय करायचं? जो काही कॉमन नंबर राहणार त्या कॉमन नंबर मध्ये आपल्याला असा नंबर शोधायचा आहे, कॉमन तर असलाच पाहिजे, परंतु त्यातही सर्वात मोठी पॉवर घ्यायची. बघा इथे 2 आहे, या नंबरच्या फॅक्टर मध्ये 2 आहे, याही नंबरच्या फॅक्टर मध्ये 2 आहे. तर इथे सर 2चा घातांक 5 आहे आणि इथे 2चा घातांक के आहे. तर आपण काय घेतलं? कॉमन नंबर आहे 2. तर 2चा घातांक आपल्याला हायेस्ट पॉवर घ्यायची, म्हणजे किती घेतली आपण? 8 घेतली. इथे किती होते? 5. ते साहजिकच आहे, या के ची किंमत किती असेल? 8 असेल. तेव्हाच कुठे याच्यामध्ये हायेस्ट कोण निघणार? पाहता 2चा घातांक 8 आणि 2चा घातांक 5. यामध्ये कॉमन तर आहे 2, सर हायेस्ट कोण आहे? तर 2चा घातांक 8 आहे सर. तर 2चा घातांक 8 घेणार आपण लसावीमध्ये. त्यानंतर आणखी बघून घ्या, इथं 3 आहे सर, इथे पण 3 आहे. इथे 3चा घातांक 7 आहे, इथे 3चा घातांक 5 आहे. तर हायेस्ट कोण आहे? 3चा घातांक 7. तर पाहून घ्या 3चा घातांक 7 घेतला आहे का नाही. तशाच पद्धतीने इथं 2चा घातांक 5 होता, इथं 2चा घातांक के होता. तर के ची किंमत काय असेल? 8 असेल. तेव्हाच कुठं 2चा घातांक 8 कॉमन निघाला असेल ना. म्हणजे के ची किंमत किती बेटा? के ची किंमत किती? 8. आपल्याला तेच विचारलं होतं, के ची किंमत किती? 8.
बघा इथे आपल्याला दिलाय 1/2, 1/3, 1/4 म्हणजे याची सर्वांची काय करायची आपल्याला 35 पदांची बेरीज करायची. 35 पदाची बेरीज करायची काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये, आपल्याला फक्त ऑब्झर्व करावं लागेल. पहा आता मी प्रश्न लिहितो. इथे दिला आपल्याला 1/2, नंतर दिलाय प्लस 1/3, मायनस 1/4, मायनस 1/2, मायनस 1/3, प्लस 1/4 आणि नंतर इथून काय करत आहे रिपीट करत आहे. पहा प्लस 1/2 तर प्लस 1/2, प्लस 1/3 तर प्लस 1/3, मायनस 1/4 तर मायनस 1/4. म्हणजे हे जे काही पहिले 6 पद आहे ना, या 6 पदानंतर काय होत आहे हेच परत रिपीट करत आहे. परत 6 6 6 6 हे पद काय करत आहे रिपीट. आपण काय करून घेऊ, या 6 पदांचं उत्तर शोधू किती येत आहे. तर पहा इथं हा प्लस मध्ये आहे, हा मायनस आहे सर, ते कॅन्सल झाले. हा मायनस आहे, हा प्लस आहे, ते कॅन्सल झाले. हा प्लस आहे, हा मायनस आहे, ते कॅन्सल झाले. तर पहिल्या जे काही 6 पद होते ना सर, या 6 पदामध्ये काही शिल्लक नाही राहिलं, उत्तर आलं 0. मग 6 पदाच्या पहिल्या 6 पदाचं उत्तर 0 आलं, तर दुसऱ्याही 6 पदाचं म्हणजे 12 पदाचं उत्तर किती येणार. तुम्ही म्हणाल सर 0च यायला पाहिजे. पहिले 6 0 आहे तर दुसरे 6 0, त्यानंतर 18 पदापर्यंत जर आपण बेरीज केली तर उत्तर किती येणार. तुम्ही म्हणाल सर 0च येते. त्यानंतर 24 पदापर्यंत जर बेरीज केली आपण, पुढचे 6 घेतले तर उत्तर किती येणार 0. आणि 30 पदापर्यंत जर पाहिलं सर, याचं उत्तर किती येणार. तुम्ही म्हणाल सर 0च येणार, कारण की 6 पदाचं जर उत्तर 0 आहे तर पुढचे 6 6 6 6 पदाचं 0च उत्तर येणार. आता 30 पदापर्यंत तर सर 0च उत्तर आलं. आता 31वं पद कोणतं असणार हे सांगायचं आहे मला. 31वं पद होणार सर इथून सुरुवात, कारण की 6 झाले, परत 6 नंतर 7 8 9 10 असं, परत काय होणार 12 नंतर 13वं 14वं 15वं असं चालू होणार ना. आता मला 31वं पद सांगायचं आहे, कारण की इथं 30 पदापर्यंत उत्तर किती आलं सर 0 आलं. 31वं पद कोणतं असणार सर, 31वं पद असणार हे, 32वं पद असणार हे, 33वं पद असणार हे, 34वं पद असणार हे आणि 35वं पद असणार हे. बस आपल्याला 35 पदापर्यंत बेरीज करायची होती ना. तर घ्या 31वं पद कोणता 1/2, नंतर प्लस 1/3, नंतर मायनस 1/4, नंतर मायनस 1/2, नंतर मायनस 1/3 आहे बेटा. बस हे झाले 35 पदापर्यंत. 30 पदापर्यंत तर उत्तर 0 येते. 31 32 33 34 35. आता याचं उत्तर काढायचं आपल्याला. तर हा प्लस मध्ये आहे सर, हा मायनस मध्ये आहे तर कॅन्सल. हा प्लस आहे सर, हा मायनस आहे कॅन्सल. तर उत्तर येणार आपलं 1/4. 1/4 एकदम आरामात आपलं उत्तर येत होतं. मायनस वाले 1/4 पाहिजे आपल्याला, मायनस 1/4. ठीक आहे, ओके चलो आगे. एका शेतकऱ्याने म्हणते आपल्याकडील कळपातील n गायींना 4 मुलांमध्ये वाटण्याचे ठरवले. त्या कळपातील पहिल्या मुलाला 1/2 गायी, दुसऱ्याला 1/4 गायी आणि तिसऱ्याला 1/5 गायी आणि चौथ्याला 7 गायी मिळाल्या, तर n ची किंमत सांगा किती. तर जेव्हाही आपल्याला एखादा नंबर आहे, या नंबरचा 1/2 1/3 1/4 जे काही काढायचं असेल, तर पहिल्या मुलाला किती मिळेल. पहिला मुलगा हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. म्हणून पहिल्या मुलाला किती भाग भेटणार आहे 1/2. तर एखाद्या नंबरचा 1/2 भाग, नंतर आपल्याला 1/4 भाग काढायचा आहे, नंतर किती काढायचा आहे त्याचाच 1/5 भाग. जेव्हाही कधी आपल्याकडे अशी समस्या निर्माण होणार 1/2 1/4 आणि 1/5 भाग काढायचा आहे, तर आपण काय करायचं, या खालच्या नंबरने भाग जाणारे एखादा नंबर शोधून घ्यायचा. तर 2 4 5 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे. तुम्ही म्हणाल सर 20 आहे. आता 20चा 1/2 भाग जर काढला तर तो किती येते 10. 20चा 1/2 जर भाग काढला आपण बेटा, तो किती येते 10. म्हणजे पहिल्या मुलाला 10 गायी भेटणार आहे, म्हणजे 10 युनिट म्हणून घ्या तुम्ही, 10 गायी म्हणण्यापेक्षा 10 युनिट गायी. दुसऱ्या मुलाला एकूण संख्येचा 1/4 भाग भेटणार आहे, तर 20चा 1/4 भाग जर काढला तर तो किती येते 4 1 4 5 युनिट गाय. आणि तिसऱ्या मुलाला भेटणार आहे 1/5, तर 20चा 1/5 काढा तुम्ही, तर 5 1 5 5 चौक 20, म्हणजे 4 युनिट गाय भेटणार आहे तिसऱ्या मुलाला. तर चौथ्या मुलाला किती भेटन शिल्लक राहिलेला भाग, तर टोटल होते 20 गायी. 20 मधले 10 इथं 5 इथं 4 इथं, टोटल तर 19 गायी तर संपल्या. तर एक गाय शिल्लक राहिली. 1 युनिटची किंमत दाखवत आहे. तर जो काही चौथा मुलाला भेटल्या म्हणजे 7 गायी. आपल्या मते ते किती मिळालं पाहिजे 1 युनिट किंमत. तर 1 युनिटची किंमत दाखवत आहे 7, एकाची किंमत दाखवत आहे 7 गायी मिळाल्या त्याला. तर आता विचारलं आपल्याला n ची किंमत सांगा किती. तर n म्हणजे काय मानलं होतं आपण, एकूण गायीची संख्या 20 मानली होती का नाही. तर एका युनिटची किंमत जर 7 असेल तर 20 युनिटची किंमत किती, तर 20 गुणिला करा 7. तर एकूण गायीची संख्या किती येणार 140. तर 140 अपने सवाल का सही जवाब. चलो आगे. खालील दिलेल्या 9 संख्यांची बेरीज केल्यास म्हणते सहस्त्र स्थानी. सहस्त्र म्हणजे लय लोकांना समजलं नव्हतं सहस्त्र म्हणजे काय. सहस्त्र म्हणजे त्याचं हजारवं स्थान, हजारवं जे काही स्थान असेल त्याला म्हटलं ते सहस्त्र. अशा पद्धतीने 9 संख्यांची बेरीज किती येणार. तर 9 संख्यांची बेरीज म्हणजे त्याला म्हणायचं हे 6 6 6
असं पहिले लिहिणार 9 10, नंतर 8 वेळेस, नंतर किती वेळेस, नंतर 7 वेळेस, नंतर 6 वेळेस, नंतर त्याची बेरीज केली तर काय उत्तर येणार. तर आता आपण असं न करता काय करा, इथे याला 9 10 लिहितो, 9 वेळेस लिहितो, त्याच्यानंतर 8 वेळेस लिहितो, नंतर 7 वेळेस, अशी त्याच्यानंतर बेरीज करतो आणि त्याच्यानंतर सहस्त्र स्थान काढतो. असं काढण्यापेक्षा काय करा तुम्ही, यांना नंबर देऊन द्या. किती वेळेस लिहायचा, 9 वेळेस लिहायचं ना, तर याला 9 नंबर द्या. 9, त्याच्या आधी कोण येते 8, त्याच्या आधी कोण येते 7, त्याच्या आधी कोण येते 6, त्याच्या आधी कोण येते 5, असे नंबर द्या. त्यानंतर काय करा, आपल्याला सहस्त्र स्थान काढायचं ना, तर हे निघणार एकक, दशक, शतक, हजार असं स्थान काढावं लागेल. तर आता काय करा, आपसात गुणाकार करा. तर 9 गुणिले 6, नाही समजलं मी डिटेली सांगा. 9 गुणिले 6 म्हटलं 9 सका 54, 4 हातचे आले 5, 8 सका 48, 48 आणि 5 किती होते 53, 53 3 हातचे आले 5, बरोबर ना. साइन 7 42, 42 आणि 3 किती होते 47, 47 7 हातचे आले 4, 6 7 36, 36 आणि 4 किती होते बेटा 40, 40 0 हातचे आले 4, 6 पंच 30, 30 आणि 4 किती होते 34. आता हे जे काही बेरीज झाली ना, याचं सहस्त्र स्थान पाहिजे. सहस्त्र म्हणजे काय, 1000. तर 1000वे स्थान पहा, एकक, दशक, शतक, हजार. 1000व्या स्थानी काय येणार आहे 0. तर 0 आपलं उत्तर आहे. आता तुम्हाला हे नाही समजलं तर असं करावं लागेल तुम्हाला. 9 वेळा म्हणते ना, तर 1 2 3 4 5 6 7 8 9, 1 2 3 4 5 6 7 8, नंतर 1 2 3 4 5 6 7, एक एकदा कमी करावं लागेल. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5, 1 2 3 4, 1 2 3, 1 2, नंतर हे झाले 9 वेळा. आणि आता याची बेरीज करा, याचं सहस्त्र स्थान किती येते ते पहा आणि उत्तर काढा. तर मी तुम्हाला फर्स्ट सांगितलं, 9 वेळा म्हटलं होतं ना, याला 9 नंबर द्या, याला 8 द्या, आधी येऊन जा. म्हणजे इथं एक एक न कमी करा, 8 दिलं, नंतर 7, नंतर 6, नंतर याचा आपसात गुणाकार करा, तुम्हाला बेरजेचं सहस्त्र स्थान प्राप्त होऊन जाईल. आगे इथं दिलं आपल्याला 10चा घातांक 2 गुणिला 5चा घातांक x बरोबर इथं दिलाय 50चा घातांक 2. तर मी काय करतो, इथं 5चा घातांक x इथेच ठेवतो, हा गुणिला आहे ना इकडे पाठवून देतो. 50चा घातांक 2 भागेला 10चा घातांक 2. इथे आणखी आपण एक काम करू शकतो, कोणतं सर, यांना एका ब्रॅकेटमध्ये आणा 50 भागेला 10 आणि याचा होलसेल पॉवर करून टाका 2, कारण की याचाही घातांक 2 आहे, याचाही घातांक 2 आहे. ओके, बरोबर आहे म्हणा सर तुम्ही. तर इथे 0 नाही, 0 कॅन्सल झाला. इथे राहिलं बाबू 5चा घातांक x बरोबर 5चा घातांक 2, बरोबर ना. 0 ने 0 कॅन्सल झाला, 5चा घातांक 2. इथे बेस समान आहे, तर बेस समान आहे तर यांची पॉवरही समान राहणार. तर x ची किंमत किती येणार 2. तर x ची किंमत विचारली तर आपल्याला किती येणार 2. चलो आगे. ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे म्हणते. ए चं जे काही उत्पन्न आहे ते बी च्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे. म्हणजे ए जर 100 रुपये मिळवत असेल तर हा 12% जास्त म्हणजे 112 युनिट मिळवत आहे. आता विचारण्यात आलं, बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी आहे. कोणाच्या, ए च्या उत्पन्नापेक्षा बी चं उत्पन्न किती कमी आहे. या दोघांमध्ये जर पाहिलं तर किती कमी आहे बेटा, 12ची कमी आहे. कोणापेक्षा म्हटलं पण, परंतु आपल्याला म्हटलं 112 पेक्षा. ए च्या उत्पन्नापेक्षा बी चं उत्पन्न 12ने कमी असेल. 100% किती पहा, इथे 4 ने भाग जर दिला तर किती होणार, 4 2 8, 4 8 32, बरोबर का नाही. 4 8 32, 4 ने इथे भाग दिला तर 25, आणखी परत जर आपण 4 ने भाग दिला, 4 7 28 आणि 4 3 12, 25 3 किती होतं 75 भागेला 7. तर 7 ने जर 75 ला भाग जरी दिला ना, 7 10 70 होतं, 10 पॉईंट समथिंग उत्तर यायला पाहिजे. तर 10 पॉईंट इथंच एक ऑप्शन आहे, तर 10.7 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. तर किती टक्क्याने कमी असेल, 10.7 ने कमी असेल. चलो आगे. 1 ते 100 मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 हा अंक आहे. 1 ते 100 मध्ये किती संख्येच्या शेवटी 2 हा अंक म्हटलाय, तर पहिला येते बेटा 2, नंतर कुठे येते 12 मध्ये, नंतर 22 मध्ये, नंतर 32 मध्ये, नंतर कुठे येणार 42, नंतर 52, नंतर 62, नंतर 72, सॉरी, नंतर कुठे येते 82, 92. 1 ते 100 पर्यंतच पाहिजे होतं ना, शेवट 2च येते. 1 2 3 4, सॉरी 4 4 आणि 4 8, 8 आणि 2 10. किती नंबर असे 10 नंबर आहे. चलो आगे. 1000 हा अंक रोमन अंकामध्ये कसे लिहिले जाणार, तर यम म्हणजे काय होते 1000, तेव्हा इंग्लिश मधला जर आय म्हटलं तर तो काय होते 1, इंग्लिश मधले जर एक्स म्हटलं तर तो किती होते 10, इंग्लिश मधलं जर एक्स म्हटलं तर तो किती होते 10, बरोबर का नाही. आणखी आहे इंग्लिश मधला समजा जर व्ही म्हटलं तो किती होते 5, इंग्लिश मधला एक्स म्हटलं त्याची किंमत किती होते 10,
इंग्लिश मधला जर एल म्हटलं तर तो किती होते 50. इंग्लिश मधलं जर सी म्हटलं तो किती होते 100. इंग्लिश मधले जर डी लिहिला ना तर तो होते 500 आणि इंग्लिश मधला एम ची किंमत होते 1000. हे 7 रोमन चिन्ह आहे. 1 2 3 4 5 6 7 हे 7 रोमन चिन्ह लक्षात ठेवून द्या. इंग्लिश मधला आय म्हणजे त्याची किंमत 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, एम म्हणजे होते 1000. आपल्याला विचारलं होतं एम ची किंमत म्हणजे 1000 म्हणजे किती ते एम. बघा, शांत पाण्यात म्हणजे एका नावेचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागणाऱ्या वेगापेक्षा 50% जास्त आहे. जर बिंदू P पासून प्रवाहाच्या दिशेने बिंदू Q पर्यंत नाव पोहोचण्यास 20 मिनिटे लागतात, तर बिंदू Q पासून बिंदू P पर्यंत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागणारा वेळ किती असेल? तर पहा, शांत पाण्यात म्हणते एका बोटीचा जो काही स्पीड आहे हा विरुद्ध दिशेने जाणाऱ्या स्पीडपेक्षा 50% जास्त आहे. बोट विरुद्ध दिशेने जेव्हा जाते तर बोट मायनस काय असते? वॉटर असते. तर 50% जास्त दाखवायचं बोटचं स्पीड. 50% म्हणजे काय होतं? 1/2. म्हणजे असं म्हणतात ते विरुद्ध दिशेने जर टायमिंग 2 युनिट लागत असेल तर त्याच्यापेक्षा बोटचा स्पीड 50% जास्त, म्हणजे 2चा 50% जास्त म्हणजे 3 असेल बोटचा स्पीड. आता बोटचा स्पीड जर 3 आहे तर वॉटरचा स्पीड आहे साहजिकच आहे 1 असेल. तेव्हाच कुठं 2 झालं ना. वॉटरचा स्पीड किती असणार? 1 असणार सर. आता एका ठिकाणापासून P पासून म्हणते Q पर्यंत जाण्यास, तर P पासून Q पर्यंत जात असेल तर प्रवाहाच्या दिशेने जात असेल बोट प्लस वॉटर, आणि Q पासून P पर्यंत येत असेल तर काय येत असेल? बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं. म्हणजे इथं काय होणार? स्पीड बोट मायनस वॉटर. तर B ची किंमत किती आहे? तर B ची किंमत आहे सर 3 आणि W ची किंमत किती आहे? वॉटरची स्पीड आहे 1. इथं B ची किंमत किती आहे? 3. वॉटरची किंमत किती आहे? 1. तर प्रवाहाच्या दिशेनं जर गेलं तर स्पीड आहे 4. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं स्पीड किती होणार? 2. यांचा जर रेशो काढला आपण स्पीडचा तो किती ते? बे 1 बे 2 4. म्हणजे इथून असं म्हणतात यांच्या स्पीडचा जो काही रेशो आहे, यांच्या स्पीडचा जो काही रेशो आहे तो किती आहे? 2:1. स्पीडचा रेशो जर 2:1 असेल तर टाइमचा रेशो काय राहते? याच्या एक्झॅक्ट उलटा राहते, कारण की समान डिस्टन्स जात आहे म्हणून. तर टाइमचा रेशो राहणार सर 1:2. मग 1 युनिट दाखवत आहे आपल्याला 20 मिनिटं वेळ लागतो. बघा, P पासून Q पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागतो? 20 मिनिटं. एका युनिट टाइम दाखवत आपल्याला 20 मिनिटाची वेळ. 1 युनिट 20 मिनिटं दाखवत आहे तर 2 युनिटची किंमत किती ना? 2 गुणिले 20 म्हणजे पोहोचण्यास किती वेळ लागणार? 40 मिनिटं. 2 युनिटची किंमत किती आहे? 40 मिनिटं. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? Q पासून P पर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल? मग 40 मिनिटं वेळ लागेल. ठीक आहे, एकदा समजलं असेल पहा. नाही आणखी सांगतो. एका कारचा चालक एक निश्चित अंतर पार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा 40% कमी करण्यासाठी कारचा वेग किती टक्क्याने वाढ करावा लागेल? तर एक कार चालकाला म्हणते एक निश्चित अंतर पार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत 40% कमी करावं लागेल. 40%चे फ्रॅक्शन किती होते? तर 20%ची 1/5 तर 40%ची 2/5. म्हणजे असं म्हणता येते लागणारा जो काही टायमिंग आहे कारला एक निश्चित अंतर पार करण्यासाठी लागणाऱ्या वेळ 40%ने कमी करण्यासाठी 40% कमी करायचा आहे. म्हणजे सुरुवातीला जर टायमिंग 5 होता तर त्याच्यात 40%ची कमी करायची आहे, म्हणजे 2ची कमी करायची. सॉरी, 2ची कमी करायची लागेल. तर 2ची कमी करावं लागेल तर आता टायमिंग किती येणार? 3 येणार. तर हा झाला टाइमचा रेशो. तर स्पीडचा रेशो काय राहणार? याच्या उलटा, म्हणजे 3:5 येणार. म्हणजे सुरुवातीला 3 स्पीड होती तर आता किती ठरावं लागेल? 5 स्पीड करावं लागेल. कितीची वाढ करावं लागेल? 2ची वाढ. तर कशात? 3 मध्ये. 3 मध्ये सर 2ची वाढ. 100%मध्ये किती? तर 1/3 म्हणजे होते 33.103%. हे आहे 2/3 म्हणजे होणार 66.203%ने काय करावं लागेल? वाढ करावं लागेल. चलो आगे. मनोज जर 12 रुपये दराने 15 पेन्सिल खरेदी करतो तर 1.50 रुपये प्रति पेन्सिल या दराने विक्री करतो, तर त्याला होणारा शेकडा नफा किती? तर 15 पेन्सिल खरेदी केली बेटा 12 रुपये या दराने. तर 12 रुपये या दराने 15 पेन्सिल जर त्याने खरेदी केली असेल तर एका पेन्सिलची किंमत किती येणार? तर 12ने याला 15ला भाग द्या. 3 जर भाग दिला 3 चोक आणि 3 पाहिजे असं काम करा, नाही तर तुम्ही 12/15 करा. एक पेन्सिल कितीला? तर 5 त्रिक 15, 3 पाची 15 म्हणा आणि 3 चोक 12. तर एका पेन्सिलची किंमत येते 0.80. एका पेन्सिलची किंमत येते 0.80, बरोबर ना? 0.80 रुपये येते. आणि तो विकत कितीला आहे? ते 1 रुपया 50 पैशाला. ते 1 रुपया 50 पैशाला तो विकत आहे. ही त्याची झाली कॉस्ट म्हणजे खरेदी, आणि ही झाली त्याची विक्री. सरळच दिसत आहे तुम्हाला नफा किती होता त्याला? 0.70चा. 1 रुपया 50 पैशाला तो विकत आहे आणि 0.80 पैशाला त्यानं खरेदी केली. तर 0.70 पैसे काय झाला त्याला नफा. आता त्याने विचारलं शेकडा नफा सांगा किती असेल. तर खरेदी किती आहे एका वस्तूची? 0.80. त्यावर नफा किती झाला? 0.70.
याने विचारलं पर्सेंटमध्ये सांगा. तर पॉईंटने पॉईंट कॅन्सल, 0 ने 0 कॅन्सल. 700 भागीला जर 8 केलं ना आपण, 8 9 8 9 72 होतात. 8 8 64, 8 8 64. 8 ने सुरुवात झाली पाहिजे, इथं नाही आहे, इथं नाही आहे. 8 8 64, खाली किती राहणार बेटा? 6. 8 7 56, म्हणजे 87 पॉईंट समथिंग यायला पाहिजे. हे नाही उत्तर, 87.50. उत्तर किती ना? 87.50. चलो आगे. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तर दिला 1 3 5 आहे, तर सर्वात मोठ्या कोणाचा किती अंशात असेल? सर्वात मोठा कोण किती अंश? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तर दिले आपल्याला 3 1 3 5. तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही इथे x, हे 3x आणि याला मानून घ्या तुम्ही 5x आहे. तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश. तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश. 5 आणि 3 8, 8 आणि किती होतात? 9x. 9x बरोबर आहे गटा 180. x बरोबर किती येणार? 180 भागेला 9. 9 1 9, 9 2 18, म्हणजे x बरोबर किती आला? 20. तर विचारलं आपल्याला सर्वात मोठ्या कोणाचं माप किती? तर सर्वात मोठा माप किती येणार? 5x येणार. एका x ची किंमत काढली आपण 20. 20 गुणिला 5 म्हटलं तर 20 पंचे किती ते? 100. सर्वात मोठा कोण जो काही असेल तो किती अंशाचा असेल? 100 अंशाचा. चलो आगे. एका समूहात मध्ये 10 माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील? इथे एक सूत्र येते आपल्यासाठी, n कंसामध्ये n - 1 भागेला 2. हे काय? तर हस्तांदोलनाची संख्या काढणे आपल्याला सूत्र माहित आहे. तर n म्हणजे काय? तर किती लोक आहेत? तर 10 लोक आहेत. तर लिहा 10. 10 मधून 1 मायनस झाला 9 भागेला येणार 2. तर 2 1 2, 2 5 10. 9 काय? 9 5 किती? ते 45. तर किती हस्तांदोलने होतील एकूण? 45. तर 45 अपने सवाल का सही जवाब आहे. ठीक आहे, इझी होते हे प्रश्न. प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा म्हणते 5 वर्षांनी मोठा असून, प्रथमेश जो काही आहे तो आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. ठीक आहे. त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या 5 पट वयाची आहे. हे महत्वाचं आहे इथं. मुलीच्या 5 पट वयाची आहे. जर मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष असेल, जे काही मुलगी दिली आहे ना, आणि तिचं पण 3 वर्षापूर्वीचं वय दिलंय. 3 वर्षापूर्वी म्हणजे आजपासून 3 वर्ष मागं तिचं वय होतं 4. मग आज मध्ये किती असणार? तुम्ही म्हणाल सर 4 मध्ये 3 प्लस करून टाका. आज जी काही आहे ना मुलगी आहे 7 वर्षाची. आज जी काही मुलगी आहे ती किती आहे? 7 वर्षाची आहे. आता तिच्या 5 पट वय दाखवायचं आहे आईचं. तर आईचं वय किती राहणार? तुम्ही म्हणाल सर मुलीचं वय जर 7 वर्ष आहे ना, 7 गुणिला 5 करा तर आईचं वय मिळते 35 वर्ष. आणि हे प्रथमेशची कोण आहे? तर बायको आहे. असं सुरुवातीलाच म्हटलं बघा, प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. पत्नी हे जी काही असेल ते, हे जी काय मुलीची आई आहे ती काय? प्रथमेशची बायको आहे. आता हिच्यापेक्षा प्रथमेश 5 वर्षांनी मोठा आहे, तर 35 आणि 5 किती होते? 40 वर्ष येणार प्रथमेशचं वय. ठीक आहे, चलो आगे. आता इथून सुरू झाले आपले बुद्धिमत्ता. नाही, आणखी एक प्रश्न आहे. एक धावपटू म्हणते ताशी 6 किमी वेगाने पडतो झालं पडतो, तर तो 9000 मीटर अंतर किती वेळात पडेल? तर एक येते फॉर्म्युला आपल्याकडे, डिस्टन्स बरोबर येते स्पीड गुणिला टाइम, आणि इथं आपल्याला मिनिटामध्ये विचारताय बघा, गुणिला 518 करतो. इथं आपलं जनरल एक सूत्र आहे. तर डिस्टन्स दिला आपल्याला 9000 मीटर, ओके. स्पीड दिलाय 6 किलोमीटर पर आवर. टाइम काढायचा आपल्याला आणि गुणिला 518. इथे 6 1 6, 6 3 18 होणार. इथे 3 भागेला इकडे आल्यानंतर गुणिला 9000 गुणिला येणार 3 आणि भागेला किती येणार? हे 5. 5 1 5, 5 1 5, 5 8 40, यावर 2 0. 18 3 किती? ते 54. 5400 सेकंद झाले बाबू. आता हे काय झाले आपले? सेकंद. परंतु आपल्याला ऑप्शन जे काही दिले सेकंद मध्ये नाही दिले, मिनिटामध्ये दिले. तर मिनिटामध्ये दिले असेल तर आपण याला 60 ने भाग द्या, कारण की एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतं. 60 ने जर याला भाग दिला, 0 ने 0 कॅन्सल, 6 1 6, 6 9 54. 90 मिनिटानंतर भेटतील. तर 90 मिनिटं आपल्या प्रश्नाचं काय करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, चलो आगे. इथे चालू झाले आता बुद्धिमत्ताचे प्रश्न. विसंगत विचारला आपल्याला काय असेल याच्यात? ते विसंगत विचारलं आपल्याला काय? हो, आता याच्यामध्ये कोण विसंगत आहे? इथे काय करतो मी, इथे नंबर वर्ग वगैरे दिसत नाही कोणत्या नंबरचे. इथे आपण अल्टरनेट नंबरची बेरीज करून बघू. 2 आणि 1, 1 अधिक 1, सॉरी 1 अधिक 1 किती होतात? 2 होतात. बरोबर आहे सर. त्यानंतर हा 2 अधिक 0 याची बेरीज जर केली तर 2 येते, हे पण बरोबर आहे. इथे या
अल्टरनेट नंबरची बेरीज करू. 3 7 9 5. 9 आणि 3 याची दोघांची बेरीज जर केली तर 3 आणि 9 या दोघांची बेरीज केली किती ते 12. आणि 7 आणि 5 या दोघांची बेरीज जर केली तर आपण किती ते 12. बरोबर आहे सर, बेरीज तर बरोबर येतं इथं. या तिसऱ्या नंबरमध्ये 8 1 2 9 अल्टरनेट नंबरची बेरीज करा. 8 अधिक 2 किती होते 10. आणि 1 अधिक 9 या दोघांची बेरीज जर केली तर किती येते 10. हे बरोबर आहे. हे चुकीचं झालं पाहिजे विसंगत. ओव्हर आपण चेक करून 8 3 1 हे किती होते 8. 5 आणि 3 किती होते 8. नंतर 8 आणि 1 किती होते 9. यांचाच फरक बरोबर येत नाहीये. म्हणजे हे काय आहे आपलं विसंगत आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, ते विसंगत काय आहे 5831. चलो आगे. विसंगत पर्याय निवडायचा होता. तर याच्यामध्ये तुम्हाला साधं समजत आहे. इथे पॉईंट नंतर किती अंक आहे 1 2 3 4 हे सगळे वर्ग संख्या आहे. हे सर्व काय तर वर्ग आहे. इथे पॉईंट नंतर किती अंक आहे 1 2 3 4 ही वर्ग निघू शकते सर. इथे पॉईंट नंतर 1 2 3 4 5 6 ही पण वर्ग बनू शकते. 1 2 3 4 ही पण वर्ग असू शकते. परंतु इथं पहा पॉईंट नंतर 1 2 3च अंक आहे. तर ही वर्ग संख्या नाही आहे सर. ही काय वर्ग नाही आहे. बाकी सर्व संख्या वर्ग असू शकतात. ही संख्या वर्ग नाही आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर आहे. आता इथे आपल्याला दिलाय 14चा संबंध 2 सोबत तर 39चा संबंध कोणासोबत. आता 14चा संबंध जर आपल्याला 2 सोबत लावायचा आहे तर करून बघू आपण. 1 अधिक 4 किती होतात 5. असे ओके आहे. आणि 4 मधून जर 1 मायनस झाला किती येते 3. आणि या दोघांची जर वजाबाकी केली तर खूप भारी प्रश्न झाला. तर या दोघांची वजाबाकी केली तर किती येते 2. बघा 1 आणि 4 या दोघांची बेरीज केली तर किती येते 5. नंतर 4 मधून जर 1 मायनस झाला किती येते 5 3 येते. सॉरी 3 येते. नंतर भाग या दोघांची वजाबाकी केली तर काय येते बेटा 2 येते. तर 2 आहे इथं. आता आपल्याला 39 मध्ये पण तेच करावं लागेल. तर 3 अधिक 9 या दोघांची बेरीज करा किती येते 12. आणि 9 मधून जर 3 मायनस झाले तर किती येते बेटा 6. आणि या दोघांची जर वजाबाकी केली तर उत्तर किती येते 6. तर या प्रश्नाचं उत्तर किती आहे 6. थोडं लॉजिक वेगळ्या पद्धतीने लागायचं होतं. चलो आगे. 1 आणि 7 पासून 72 तयार केला तर 16 पासून काय तयार होणार. तर 1 आणि 7 पासून आपल्याला 72 तयार करायचं आहे. आता 1 आणि 6 पासून आपल्याला काय निर्माण होणार. तर पहा इथे 1 आणि 7 या दोघांची जर बेरीज केली तर ते होते 8. आणि आपल्याला 72 पर्यंत आणायचं ना. 8 गुणिला जर 9 केलं तर आपण पुढचाच नंबर घेतला तर 72 होते. तुम्ही ना सर हे तर ठीक आहे. इथे करा 1 आणि 6 या दोघांची बेरीज केली किती होते 7. आणि 7च्या पुढचा नंबर काय ते 8. 8 साठी किती ते 56. 56 आहे ऑप्शन मध्ये. तर सर उत्तर बरोबर आहे. आपल्याला लॉजिक लक्षात ठेवावं लागेल कसे कसे लागत आहे. आता इथे ए आणि डी याच्यामध्ये आपल्याला दिलाय 5. ए येते किती नंबरवर 1 नंबरवर. आणि डी किती नंबरवर येते 4. 4 आणि 1 किती येते 5. ठीक आहे सर. त्यानंतर ई किती नंबरवर येते 5. आणि जी किती नंबरवर येते 7. 7 आणि 5 किती येते 12. 12 तर असले पाहिजे मधात. 12 इथं नाही आहे. 12 इथं नाही आहे. एक तर उत्तर हे आहे नाही तर हे आहे. आता ए सुरुवातीला पाहिजे म्हणजे ई सुरुवातीला पाहिजे आपल्याला. ई सुरुवातीला पाहिजे नंतर 12 पाहिजे नंतर जी पाहिजे. तर ई सुरुवातीला 12 नंतर जी. ऑप्शन नंबर 1. सोपी होते काही कठीण होते एकदम. या क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल म्हणते या मालिकेमध्ये. तर बघू आपण प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता नंबर नाही. जेव्हाही आपल्याला ही सिरीज थोडी मोठी दिसली तर आपण काय करायचं त्याच्यामध्ये फरक काढण्याचा अल्टरनेट नंबरचा फरक शोधण्याचा प्रयत्न करा. अल्टरनेट नंबर तर पहा 1 आणि 4 ठीक आहे सर. नाही तर काय करू आपण इथे फरक काढू. सुरुवातीला काय करू फरकच शोधून घेऊ. या 2 नंबर मध्ये फरक किती आहे सर 1 चा. या 2 नंबर मध्ये फरक 4 चा. या 2 नंबर मध्ये फरक जर पाहिला किती येते 9 चा. तर तिथं तुम्हाला लक्षात येऊन जाते पहा. या 2 नंबर मध्ये फरक 16 चा. इथे सर 25 चा. इथे सर 36 चा. इथे किती येणार 49. का सर कारण की हे सर्व वर्ग संख्या आहे बरोबर. 1 चा 2 चा 3 चा 4 चा असं वर्ग संख्या. 91 मध्ये 49 प्लस केले 9 1 10 से 0 हात चला 1. 9 आणि 1 10 10 4 किती तर 14 140 यायला पाहिजे आपल्या ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. साधे प्रश्न होते एकदम. काही कठीण नव्हतं अवघड नव्हतं का. चलो आगे. आता विचारला क्रमाने येणाऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय निवडायचा आहे. पहा इथे पण फरकच शोधून पहा तुम्ही. या दोघांमध्ये जर फरक पाहिला किती येते 23. या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर किती येते 21 चा. या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर किती येते 19 चा. या दोघांमध्ये फरक पाहिला तर किती येते 17 चा. या दोघांमध्ये फरक किती येणार मग 15 चा. का कारण की विषम संख्या पहा 23 नंतर 21 नंतर 19 नंतर 17 नंतर 15 असंच यायला पाहिजे. तर 63 मधून आपल्याला 15 मायनस करायचे आहे. तर 13 मधून 5 मायनस झाले तर 8. आजचा वापस दिला तर इथे किती राहणार 4. तर 48 यायला पाहिजे आपलं उत्तर.
ठीक आहे ना, खूप इझी काम होतं एकदम. आता एकाला टाळी आणि 3ला पडा, 5ला थांबा, 7ला बसा, याप्रमाणे सरांनी आहे काय, सरांनी मुलांना सूचना दिली. तर खालील निरीक्षण करून बसण्यापूर्वी टाळी. आता बसण्यापूर्वी टाळी पाहिजे, वाजली असेल असे किती वेळा झाले, तर बसण्यापूर्वी आपल्याला टाळी मारायची आहे. तर एकला काय टाळी आहे, तर बसण्यापूर्वी टाळी म्हणजे एक सुरुवातीला पाहिजे. नंतर टाळीला काय म्हटलं इथं पहा, 3ला पडा, 5ला थांबा, 7ला बसा. 7ला काय बसा, म्हणजे बसण्यापूर्वी टाळी म्हणजे एक सुरुवातीला पाहिजे, नंतर पाहिजे आपल्याला टाळी म्हणजे 7 पाहिजे. म्हणजे सरळ सरळ त्याला म्हणायचं आहे की 17 किती वेळा आला याच्यामध्ये सांगा. तर 17 कुठे दिसते बेटा, पहा आता. 17 एकदा, त्यानंतर इथं दुसऱ्यांदा, इथं 17 आहे का, नाही आहे. तिसरा, चौथा आणि 5वा. किती वेळा 17 आले इथं, 5 वेळा. बस. बसण्यापूर्वी टाळी म्हटलं होतं, तर टाळी आलं पाहिजे सुरुवातीला, नंतर बसणे. तर 1 आणि 7 अशी जोडी आली पाहिजे होती. 1 आणि 7च्या जोड्या इथं किती आहे, 5 आहे. बघा, हे जे काही अक्षरमाला दिली, अक्षरापासून म्हणते एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास तयार होणाऱ्या शब्दाच्या मधोमध येणारा अक्षर कोणता असेल. आता इथे तुम्हाला एक तर माहिती पाहिजे शब्द, नाही तर काहीतरी रचना करता आली पाहिजे. तर इथे आपण जर शब्द तयार केला तर एक शब्द तयार होते, ज्ञान रचना वाद. ज्ञान रचना वाद हा एक शब्द तयार होते. ज्ञान रचना वाद, ज्ञान रचना वाद हा एक शब्द तयार होऊ शकते. आता त्यांनी म्हटलंय या शब्दात मधोमध येणारा शब्द सांगा म्हणते किती. ते 1 2 3 4 5 6 7 7 शब्दात चौथ्या नंबरचा शब्द मधात येणार. चौथ्या नंबर कोण येते, च. तर चौथ्या नंबरचा शब्द येते च. मधोमध येणारा शब्द कोणता, च. ज्ञान रचना वाद हा एक काय झाला, अर्थपूर्ण शब्द तयार झाला. हे आपल्याला आता लॉजिक तिथेच ठरवावं लागतं. दिलेल्या आकृतीत म्हणजे त्रिकोणाची संख्या किती आहे, त्रिकोण किती आहे याच्यामध्ये विचारलं. तर तिथे तर साधंही आपण असं करू शकतो, किती पाठ झाले पहा, 1 2 3 4. तर 4 गुणिला 2 म्हटलं तर 8. डायरेक्टच मारू शकतो आपण. म्हणजे इथं आपण काय करायचं, याचे तुकडे किती झाले, 1 2 3 4 तुकडे झाले ना. 4 तुकडे 4 गुणिला 2 म्हटलं तर डायरेक्ट आपण 8 पहा. खालील प्रश्नचिन्हाची आकृती कागदाची घडी घातली असता घडी उघडल्यावर ती कशी दिसेल हे पर्यायातून निवडायचं आहे. इथे जर डॉट केला आहे, आता ही घडी आपल्याला उघडल्यानंतर कशी दिसेल असं म्हटलं होतं. इथे जर डॉट दिलाय आणि हा जर भाग मी जोडला, हा जर भाग बेटा मी जोडला, असंच तयार व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणा सर बरोबर आहे, हा डॉट इथं आहे तर इथे यायला पाहिजे, 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 इथे, त्यानंतर इथे यायला पाहिजे. हा जो काही डॉट जर इथे काढला तर हे आपल्याला कुठे दिसत आहे, पहिल्याच नंबरमध्ये दिसत आहे. पण हा 2च डॉट बनणार का बेटा, 2 डॉट तर तयार होणार नाही. हे 2 डॉट असे इथे या रेषेवर आहे का, नाही आहे, ही पण आकृती तयार होणार नाही. आणि एकच डॉट दाखवला, ही पण आकृती तयार होणार नाही. आकृती नंबर 1 तयार होऊ शकते. चलो आगे. रमेश पश्चिमेला म्हणते 7 किमी सरळ चालत गेला. ठीक आहे, पश्चिमेला चालून घेऊ रमेशला. तर पश्चिम दिशा असते डाव्या बाजूला. तर रमेश पश्चिमेला 7 किमी गेला, हे गेला 7 किमी पश्चिमेला. त्याच्यानंतर आपल्या डावीकडे वळून म्हणते 4 किमी सरळ चालत गेला. आपल्या डावीकडे बघा, पश्चिमेकडे जात आहेत म्हणजे या डायरेक्शनला जाणार. तर डावीकडे म्हटलं तर कुठे येणार, खाली येणार. तिथे तो 7 किलोमीटर गेला आणि डावीकडेच 4 किलोमीटर चालला. हे झालं 4 किलोमीटर. नंतर 4 किलोमीटर सरळ गेल्यानंतर पुन्हा आपल्या डावीकडे वळला. बघा आता या डायरेक्शनला जात आहेत, डावीकडे म्हटलं तर कुठे ना, इकडे. त्यानंतर डावीकडे वळला आणि 3 किमी चालला. तर हे घ्या 3 किमी चालून घेऊ याला. ठीक आहे, इथून स्टार्ट केला तर लक्षात ठेवला, 3 किमी चालला. नंतर उत्तरेकडे 9 किमी गेला. उत्तरेकडे म्हणजे वरत पाठवायचं आहे त्याला, तर उत्तरेकडे बाबू 9 किमी दाखवायचा आहे. तर उत्तरेकडे 9 किलोमीटर घ्या. म्हणजे इथे येणार तो, हे 4 आहे तर हे किती असणार, 5. इथून इथपर्यंत जर 4 आहे तर हे किती असणार, 5. 9 किलोमीटर झालं. नंतर म्हणते उजवीकडे वळला आणि 4 किमी सरळ चालला जाऊन तिथे थांबला. उजवीकडे वळला, उजवीकडे म्हणजे कुठे येणार, इकडे येणार. इथे येऊन आता थांबला 4 किलोमीटर. आता पाहू शकता तुम्ही, इथून इथपर्यंत 3 आहे, इथून इथपर्यंत 3 असेल आणि इथून इथपर्यंत जर पाहिलं तर 7 आहे. हे साहजिकच आहे, 4 असेल, 4 आहे सर. ठीक आहे, त्यानंतर थांबला. तर आता आरंभापासून तो किती अंतरावर आहे, आरंभ बिंदूपासून तो किती अंतरावर आहे. तर आता इथून आपल्याला शोधायचं आहे हे किती अंतर आहे बेटा. तुम्हाला साहजिकच दिसत आहे, हे किती असणार, 5. तर 5 किमी अंतर असेल. साधा प्रश्न होता एकदम. बघा, सोबतच्या आकृतीत म्हणते एकूण त्रिकोणाची संख्या किती आपल्याला विचारलं. ही जी काही आपल्याला आकृती दिली आहे याच्यामध्ये आपल्याला त्रिकोण शोधायचे ते किती आहे.
तर मी काय करतो, हा जो काही भाग आहे या बाजूचा वेगळा आणि या बाजूचा वेगळा असं आपण 2 भागामध्ये याला डिवाइड करू. तर पहिला तर त्रिकोण कोणता येते, तर तुम्ही म्हणाल सर पहिला त्रिकोण जर पाहिला ना तुम्ही, तर हा येते. हा एक मोठा पकडू इकडल्या भागामध्ये, एक, हा झाला एक. नंतर नंतर सर दुसरा हा, हे झाले 2. त्याच्यानंतर तिसरा कोणता येते बेटा, हा. हे झाले 3 या बाजूनं, 3 झाले या बाजूनं आणि 3 या साईडनं पण. 3 आणि 3 किती होते, 6. ठीक आहे, चलो बोल. 3 आणि 3 झाले 6 सर. 6 नंतर आता पहा, हा एक 7 झाला सर, एक 7 मान्य. एक आणखी झाला याच्यामध्ये +7. त्याच्यानंतर आणखी कोणता येते, आणखी पहा, एक 8. म्हणा सर हे बरोबर आहे, एक याच्यामध्ये प्लस केला 8 झाले. नंतर और आगे गए तर हा एक झाला 9. ती म्हणा सर आणखी एक बरोबर आहे 9. और आगे गए तर आता आणखी कोणता भेटते तर पहा, और आगे जर गए आपण तर आता आपल्याला हा प्राप्त होते 10. होते का नाही होत 10 ना सर, हे पण बरोबर आहे 10. और आगे गए तो बाबू एक आणखी भेटते आपल्याला कोणता, तर प्रत्येक मी हायलाइट करून दाखवत आहे, लक्षात ठेवता तुम्ही. हा एक म्हणा सर आणखी एक बरोबर आहे. हा मोजून घ्या किती झाले, 3 आणि 3 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11 और एक कोणता आहे 12. 12वा जर पाहिला तर आपण कोणता येते पहा, 12वा कोणता येते तर आता आपल्याला 12वा शोधायचा कोणता आहे, तर 12वा शोधला तर आपल्याला भेटून जाईल भाऊ हा झाला 12वा. हा त्याच्यामध्ये एक प्लस, म्हणजे असे टोटल किती आहे तर 12 आहे. अपने सवाल का सही जवाब कितना है 12. 12 त्रिकोण येतात बेटा. ठीक आहे, चला. गणितात रमनला रामला पाहिजे होतं ते बेटा, रामला पाहिजे होते. रामला लक्ष्मणपेक्षा जास्त गुण मिळाले. रामला जे काय म्हणते लक्ष्मणपेक्षा जास्त गुण मिळाले. हा झाला राम, हा झाला राम. लक्ष्मणपेक्षा जास्त मिळाले तर लक्ष्मणला कमी दाखवून देऊ आपण. लक्ष्मणपेक्षा कमी गुण मिळाले. लक्ष्मणला भारतपेक्षा जास्त गुण मिळाले. लक्ष्मणला भारतपेक्षा पण जास्त गुण मिळाले, तर भारतपेक्षा जास्त गुण मिळाले तर भारतला कमी दाखवून देऊ. हा झाला भारत, भारतपेक्षा जास्त गुण मिळाले. रामला नारायणपेक्षा कमी गुण मिळाले. रामला नारायणपेक्षा, रामला म्हणते नारायणपेक्षा, नारायण तर याला पेक्षा जास्त भेटले. नारायणला रामपेक्षा पण जास्त मिळाले, तर नारायणला येणार रामपेक्षा पण जास्त गुण मिळाले. तर सर्वाधिक गुण विचारला आपल्याला कुणाला मिळाले, तर सर्वाधिक गुण कुणाला मिळाले, नारायणला. तर नारायण आपल्या प्रश्नाचा सही जवाब. चला आगे. वेळेचा संबंध घड्याळ, तसं दिशाचा संबंध कोणासोबत येते, होकायंत्र. हे साधे साधे प्रश्न होते म्हणून त्याच्यात जास्त मी आता एक्सप्लेन करण्याचं काही गरज नाही आहे. मलाही समजते हे साधे प्रश्न आहे. जसं वेळ दाखवते आपल्याला घड्याळ आणि दिशा काय दाखवते, होकायंत्र. चलो आगे. पूर्वा अर्णवला म्हणाली तुझ्या बाबाची बायको. पूर्वा अर्णवला म्हणाली, अर्णवचे जे काही बाबा आहे, अर्णव याचे जे काही बाबा आहे, याची जी काही बायको राहणार म्हणजे या अर्णवची आई. बघा, पूर्वा अर्णवला म्हणाली तुझ्या बाबाची बायको म्हणजे हे आई, ही माझ्या आईच्या आईची बाबा आईची आई बाबाची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या आई बाबाची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे हिच्या आई बाबाची काही असेल, आई बाबा यांची हे एकुलती एक मुलगी आहे. माझ्या आईची म्हटलं ना म्हणजे हे अर्णवची कोण असेल, बहीण असेल बेटा. कोण, पूर्वा. तेव्हाच तर हे शक्य आहे का नाही आहे, माझ्या आईच्या आई बाबाची एकुलती एक मुलगी आहे, तर ही अर्णवची कोण असणार, बहीण. पूर्वा जी काही आहे ती अर्णवची कोण आहे, तर बहीण आहे. तेच विचारलं होतं, पूर्वा अर्णवची कोण आहे. साधे प्रश्न होते एकदम, तुम्हाला थोडं लक्षात घ्यायचं होतं. चैत्र नंतर येते वैशाख महिना. चैत्राच्या नंतर बरोबर मराठी महिना पहिला चैत्र होते, चैत्र नंतर येते वैशाख. तर क्रमागत महिने आहे. आता हा याच्या नंतर कोणता महिना दाखवला, डिसेंबर. तर कोणत्या महिन्याच्या नंतर डिसेंबर महिना येते, तर तुम्ही म्हणा सर नोव्हेंबर. ह्या क्रमागत महिना दिलाय ना, चैत्र नंतर वैशाख, तर पहिलाच महिना आहे चैत्र, चैत्र नंतर वैशाख, तर नोव्हेंबर नंतर डिसेंबर. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार, नोव्हेंबर. चलो आगे.
8:30 वाजता तास काटा आणि मिनिट काट्यामधील कोण अंशात्मक कोण विचारला किती येणार. तर 8:30 झाले बेटा. तर सांगितलं होतं तासाला गुणाचा 30 न आणि मिनिटाला गुणाचा 5.5 न. सॉरी, जे काही मिनिटं दिले आहे त्याला गुणाकार करायचं 5.5 न. आपल्याला अंशात्मक कोण निघून जातं. काय करायचं, जे काही आपल्याला तास दिले आहेत त्या तासाला गुणाचा आपण 30 ने आणि मिनिटाला गुणाचा आपण 5.5 ने आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळते. पहा, तर दोघांचा गुणाकार केला तर 240, या दोघांचा गुणाकार केला तर येते 165. त्यानंतर काय करायचं, यांची वजाबाकी 240 मधून 165 मायनस करून टाका तुम्ही. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हातचा परत दिला. 14 मधून जर 7 मायनस झाले तर 7 राहते, हातचा परत दिला 0. म्हणजे किती डिग्रीचा कोण बनेल, 75 डिग्रीचा कोण बनेल बेटा. चलो आगे. मालिकेत पुढील येणारा अंक कोणता आहे म्हणते. हा 2चा घन आहे, सरळ दिसत आहे. हा 3चा घन आहे सर, हा 4चा घन आहे, हा 5चा घन आहे, इथे काय येणार 6चा घन, 216. चलो आगे. 243 ही संख्या एका सांकेतिक भाषेत 354 लिहितात. पाहता 243 ही जी काही संख्या दिली होती ना, या संख्येला लिहिता येतो 3, 5, 4. विचारताय 123 ही संख्या कशी लिहिणार. पहा, आता इथे तुम्हाला समजून जाते काय बदल होत आहे. 2 होते, 2च्या जागी इथं आले 3, 1 न वाढ झाली. 4 होते, 4च्या जागी आला 5, 1 ने वाढ झाली. 3 होते, 3च्या जागी आले 4, 1 ने वाढ झाली. तसंच इथं 1 आहे, इथं काय येणार 2, इथं 2 आहे, इथं काय येणार 3, आणि इथं 3 आहे, 1 न वाढ झाल्यानंतर काय येणार 4. तर 234 यायला पाहिजे उत्तर. आहे ऑप्शन नंबर 3. चलो आगे. बहुत बढिया. चला, तास काटा आणि मिनिट काटा याच्यात 90 अंशाचा कोण किती वेळा होतो. 24 तासात. किती तासात, 24 तासात. तर लक्षात ठेवा 12 तासामध्ये किती वेळा होतो बेटा, 22 वेळा होतो. आणि एका तासामध्ये किती वेळा होतो, एका तासामध्ये सर 2 वेळा होतो. एका तासामध्ये 90 अंशाचा कोण 2 वेळा होतो. 12 तासामध्ये 24 वेळा होतो. तर 24 तासामध्ये किती वेळा होणार, तर या 22ची दुप्पट 44 वेळा. हा डाटा तर लक्षातच ठेवायचा. एका तासामध्ये 2 वेळा 90 अंशाचा कोण होतो, 12 तासामध्ये 22 वेळा आणि 24 तासामध्ये 22 वेळा, 24 तासामध्ये 44 वेळा. सॉरी. चलो आगे. 10, 15, 21, 28 या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक आहे. 10 अधिक 5, याच्यामध्ये 5 प्लस केले, 5 मध्ये प्लस 6 प्लस केले, 15 मध्ये 6 प्लस केले तर काय होतं 21, 21 मध्ये प्लस 7 प्लस केले तर 28 होतात. आणि 28 मध्ये जर आपण 8 प्लस केले, 8 आणि 8 16, 6 चला 36 यायला पाहिजे. तर साधे साधे प्रश्न आहे एकदम. 5, 6, 7, 8, 8 ने म्हणजे एक एकने काय झाली, वाढ झाली. चलो आगे. पुढील अक्षर गटातील चुकीचं पद ओळखायचं आपल्याला काय आहे ते. तर ABCD जर लिहिली तुम्ही, पहा लिहूनच देतो, ABCDEFGHI. AZ दिलाय तर AZ, च्या खाली बरोबर Z येते. DW आहे तर D खाली W नाही येत भाऊ, E खाली येतं W, हा चुकीचा आहे. C खाली X येते, C खाली X आहे, आणि B खाली Y येते तर B खाली Y येतं. बरोबर आहे. तर त्याच्या अल्फाबेट त्याच्याच खालचा अल्फाबेट घेतला तर D खाली B नाही येत, काय येतं W येतं, म्हणून हा चुकीचा आहे. चलो आगे. एका सांकेतिक लिपीत बरोबर आहे ना, पण हा प्रश्न बरोबर तर केला. इथे बरोबर AZ DY CX EV E खाली V येते. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. एका सांकेतिक लिपीत दरवाजा हा शब्द दरवाजा हा जो काही शब्द आहे, हा जो काही शब्द लिहिला ना त्याने असं लिहिलाय. आता हा बदल काय करताय हे लक्षात घ्या. द ला त्याने शेवट घेऊन गेला, म्हणजे पहिलं अक्षर त्याने शेवट नेलं. हा इथे काय केलं त्याने, काना लावला. इथे काना नव्हता तर काना लावला. रला पण काना नव्हता, एक मात्रा नव्हता, काना म्हणजेच मात्रा, काना नव्हता तर काना लावला. इथे वा होता, तिथं एक काना काढून टाकला. ज होता तर इथे काय केलं, ज काढून टाकला. उलटा लिहायचा फक्त, हे लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला विचारलं नजराना, नजराना. आता जो काही पहिला शब्द आहे ना, तो काय असला पाहिजे, उलटा असला पाहिजे तिथं. तर पहिले काय येणार बाबू, नजराना. नजराना असं लिहायचं आपल्याला. न वाला येणार पहिले, आणि याला काना आहे तर काना काढून टाकला जाणार न. त्यानंतर झालं ना, दुसऱ्या नंबरचा शब्द येणार पहिले, त्यानंतर येणार र, नंतर काय येणार र, नंतर काय येणार बाबू जा,
आणि नंतर येणार ना. असं कुठे दिलं आहे पावर? नर जाना. नर जाना दिला आपल्याला 4 नंबरवर, तर 4 नंबर आपल्या प्रश्नाचं काय करेक्ट उत्तर होतं. चलो, 5चा संबंध दिला होता 25 सोबत, 8चा संबंध कशासोबत येणार? 64 सोबत. तर 5चा वर्ग 25 आहे, तर 8चा वर्ग काय आहे? 64. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं एकदम सिंपल कॅटेगरीमध्ये विचारलेला आपला प्रश्न होते. काही काही प्रश्न थोडे अवघड होते, काही काही प्रश्न थोडेसे डीप होते. ठीक आहे, सर्व प्रश्न तुम्हाला समजले असेल, व्यवस्थित समजलं असेल असं मी मानतो. आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटत आहे, काय फायदा होत आहे का नाही होत आहे, काहीतरी थोड्या कमेंटमध्ये चांगल्या कमेंट तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना हा पेपर हवा असेल त्यांनी मी जो काही दिलेला नंबर आहे या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून मेसेज करू शकता. पेपरची PDF घेऊन आपल्या घरी पेपर सॉल्व्ह करू शकता. माझी थोडी तब्येत खराब असल्यामुळे थोडं लेक्चर डाऊन झालं असेल तर ठीक आहे, माफ करून द्या. पुढच्या लेक्चरमध्ये आणखी याच्याच पुढच्या लेक्चरमध्ये आणखी जोमानं काम करण्याचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.